श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 6 जानेवारी 2026 वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत वर्षातील पहिलीच संकष्टी चतुर्थी आणि योगायोगाने वर्षातील पहिल्याच संकष्टी चतुर्थीला अंगारक योग निर्माण झालेला आहे. जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा निर्माण होतो आणि संकष्टी चतुर्थीला अंगारक योग निर्माण होणे हे अत्यंत दुर्मिळ आहे. वर्षातून 2 वेळा किंवा 3 वेळा हा अंगारक योग येत असतो आणि जेव्हा अंगारकी चतुर्थी येते तेव्हा ती तिथी अतिशय शुभ आणि महत्त्वाची मानली जाते. प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित असते. सध्या पौष महिना सुरू आहे आणि पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थीला तिला संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखली जाते. या दिवशी विधिवत पद्धतीने श्री गणपती बाप्पांची पूजा आणि व्रत केलं जातं. या चतुर्थीला जास्तीत जास्त तिळाचा वापर केला जातो म्हणून तिला तिळ चतुर्थी असं देखील म्हटलं जातं. या दिवशी गणपती बाप्पांसह चंद्रदेवाची देखील पूजा केली जाते. चंद्राचं स्थान हे आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. जो कोणताही व्यक्ती श्री गणपतीची या दिवशी पूजा करतो त्याच्या जीवनातील सर्व संकट, दुःख, अडचणी दूर होतात. तसेच अंगारकी चतुर्थीला व्रत केल्याने वर्षभरात येणाऱ्या सर्व संकष्टी चतुर्थीचं शुभफळ आपल्याला प्राप्त होते. सर्व चतुर्थींचं पुण्य जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं आणि म्हणून या दिवशी प्रत्येक व्यक्तीने व्रत करून गणपती बाप्पांची पूजा करावी. तसेच ज्यांना प्रत्येक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीचं व्रत सुरू करायचं असेल तर त्यांनी उद्यापासून अंगारकी चतुर्थीपासून हे व्रत सुरू करावे. कारण चतुर्थी ही अशी कोणत्याही महिन्यामध्ये आपण डायरेक्ट पकडू शकत नाही किंवा व्रत करू शकत नाही. जेव्हा अंगारक योग निर्माण होतो तर अंगारकी चतुर्थीचं व्रत करूनच आपल्याला वर्षभरात येणाऱ्या सर्व चतुर्थींचं व्रत जे आहे तर ते करावं लागत असतं आणि म्हणून तुम्हाला सुद्धा हे व्रत सुरू करायचं असेल तर तुम्ही उद्या अंगारक योग निर्माण झालेला आहे तर या दिवसापासून हे व्रत सुरू करू शकता. जर तुम्ही उद्या अंगारकी चतुर्थीला व्रत करणार असेल तर तुम्हाला संपूर्ण दिवसभर व्रत करायचं आहे. उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्ही हे व्रत करू शकता आणि यानंतर संध्याकाळी तुम्हाला चंद्राची पूजा करायची आहे. चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला चंद्रदेवाची, गणपती बाप्पांची आरती करूनच हे व्रत सोडायचं आहे. तरच या व्रताचं फळ तुम्हाला मिळेल, नाहीतर व्रत करून तुमचा कोणताही फायदा होणार नाही. आता उद्या अंगारकी चतुर्थीचा चंद्रोदयाची वेळ असणार आहे तर ती रात्री 9:16 आहे. तर या वेळेमध्ये तुम्ही चंद्राची पूजा करून व्रत सोडू शकता. आता अंगारकी चतुर्थी हा दिवस धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या मंगळवार वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी. तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान. शत्रू घरी येऊन माफी मागेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा बाप्पा तुमची पूर्ण करतील. तर असे कोणत्या झाडाचे पान आणायचं आहे, त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये एक चतुर्थी तिथी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं नाव आणि महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. पौष महिन्यात येणारी ही चतुर्थी अत्यंत शुभ आणि महत्त्वाची मानली जाते. वर्षातील पहिली चतुर्थी आहे आणि अंगारक योग निर्माण झालेला आहे. या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा 1000 पटीने जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार या काळात आपण गणपती बाप्पांची सेवा, उपासना किंवा काही प्रभावी उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात. बाप्पांच्या कृपेने त्या उपायाचं, त्या सेवेचं आपल्याला शीघ्र फळ मिळत असतं. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या अंगारकी चतुर्थीला सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर करायचा आहे. सकाळी 12-12:30च्या अगोदरच तुम्हाला या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे.
या झाडामध्ये साक्षात गणपती बाप्पांचा वास असतो. जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी अपूर्ण इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असतात आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर कष्ट, मेहनत, तडजोड करत असतो. परंतु कधीकधी आपण कितीही प्रयत्न केले किंवा कितीही कष्ट केले, परंतु आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या कोणत्याही इच्छा, मनोकामना या देखील पूर्ण होत नाही. आणि म्हणून जर तुमची एखादी इच्छा अपूर्ण असेल किंवा नवीन वर्षामध्ये तुम्ही एखाद्या इच्छेचा संकल्प केला असेल, तर ती अशी कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो तुम्ही उद्या करू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील किंवा तुम्हाला वारंवार शत्रूंचा त्रास होत असेल, बऱ्याच वेळा आपल्या घराच्याच आजूबाजूला आपले शत्रू असतात. शत्रू हे असे असतात की समोर खूप चांगलं बोलतात, गोड बोलतात, परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल खूप वाईट विचार असतात. ते नेहमी आपल्याबद्दल वाईटच विचार करत असतात. आणि अशा लोकांची जी काही नजरदोष आहे किंवा शत्रू त्रास जो आहे तर तो आपल्याला होत असतो आणि यामुळे आपल्या कुटुंबाची, मुलांची, पतीची भरभराट होत नाही. आणि म्हणून असा कोणताही शत्रू त्रास नष्ट होण्यासाठी हा उपाय देखील खूप प्रभावी मानला जातो. तसेच घरामध्ये सतत संकट, अडचणी, अडथळे येत असतील, घराची प्रगती होत नसेल, तर हा उपाय तुम्ही केला तर तुमच्या जीवनातील सर्व संकट, अडचणी दूर होतील. तसेच घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि यानंतर या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. स्वच्छ स्नान करून झाले की कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे. त्यात गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे, फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहे. आणि जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल आणि मूर्तीवरती अभिषेक करताना तुम्ही जे काही पाणी वापरणार आहे किंवा पंचामृत वापरणार आहे, तर त्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तीळसुद्धा टाकायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. कारण ही तीळ चतुर्थी आहे, या दिवशी बाप्पांना तीळ अर्पण केले जातात. यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून काढायची आहे. एका पाटावर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. ठेवताना थोडेसे तांदूळ ठेवा किंवा एखादं लाल वस्त्र तुम्हाला ठेवायचं आहे. यानंतर गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा, फुले, दुर्वा अर्पण करायचे आहेत. धूप, दीप, अगरबत्ती ववाळून घ्यायच्या आहेत. गुळ, खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जर आपण सर्वप्रथम अशा पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा केली तर बाप्पा प्रसन्न होतात आणि यानंतर आपण जेव्हा उपाय करतो तेव्हा त्या उपायांचा आपल्याला 100% फळ मिळत असतं. आपल्या शास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे आहेत ज्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात. त्या झाडांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि जेव्हा विशेष स्थितीवरती आपण या झाडासंबंधित काही उपाय करतो तेव्हा त्या उपायातून आपल्याला दैवी शक्ती प्राप्त होत असते. त्यात असंच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे, ते म्हणजे जास्वंदाचे झाड. बघा, गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल हे अत्यंत प्रिय आहे आणि बाप्पांना फक्त जास्वंदाची फुलंच नाही तर हे जास्वंदाच्या झाडाची पानं देखील बाप्पांना प्रिय आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार असं म्हटलं जातं की जर तुम्ही गणपती बाप्पांना चतुर्थीच्या दिवशी जास्वंदाचे फूल अर्पण करून तुमची इच्छा व्यक्त केली तर ती 100% पूर्ण होते. आणि म्हणून आपल्याला या झाडासंबंधित एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता उपाय करण्यासाठी आपल्याला एक जास्वंदाच्या झाडाचं पान लागणार आहेत. ज्या जास्वंदाच्या झाडाला लाल रंगाची फुलं येतात तर त्या झाडाचं तुम्हाला एक पान जे आहे तर ते घ्यायचं आहे आणि सोबतच तुम्हाला त्या झाडाची एक काडीसुद्धा लागणार आहे. आता या झाडाचं पान तोडताना सर्वप्रथम 1 लोटा जल तुम्हाला या झाडाच्या मुळाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला त्या झाडाचं पान तोडायचं आहे आणि एक काडी घ्यायची आहे. यानंतर हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे. देवघरासमोर बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे. एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. कुंकवामध्ये तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि जी काही काडी आपण जास्वंदाच्या झाडाची घेतलेली आहे तर त्या काडीने तुम्हाला त्या पानावर तुमची इच्छा लिहायची आहे. इच्छा अगदी तुम्ही 1 ते 2 शब्दामध्ये तुमची इच्छा जी आहे तर ती त्या पानावरती लिहायची आहे. जसे की नोकरी मिळत नाही तर नोकरी प्राप्ती किंवा मुलांची प्रगती होत नाही तर मुलांची प्रगती होण्यासाठी, धनप्राप्ती किंवा शत्रूंचा त्रास होत आहे तर शत्रुदोष नष्ट होण्यासाठी अगदी थोडक्यात तुम्हाला ही जी इच्छा आहे तर ती इच्छा त्या पानावरती लिहायची आहे. यानंतर काय करायचं आहे, एक प्लेट तुम्हाला घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे.
कुंकवाने हे स्वस्तिक तुम्ही काढलं तरीसुद्धा चालेल. त्या स्वस्तिकमधले 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईन यासुद्धा द्यायच्या आहेत. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि गणपती बाप्पा हे देखील मांगल्याचे देवता आहेत आणि म्हणून या स्वस्तिकमध्ये श्री गणेशाचा देखील वास असतो. म्हणून तुम्हाला हे स्वस्तिक जे आहे तर ते प्लेटमध्ये काढायचं आहेत. त्या स्वस्तिकवर तुम्हाला चिमूटभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती आपल्याला थोडंसं हळद कुंकू अर्पण करून त्यावरती तुम्हाला हे जे पान आहे तर हे ठेवायचं आहे. पान ठेवताना त्या पानाचा देठ गणपती बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने ते पान तुम्हाला ठेवायचं आणि ही जी प्लेट आहे तर ही गणपती बाप्पांसमोर तुम्हाला ठेवायची आहेत. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक लाल जास्वंदाचं फूल जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. 21 दुर्वांची जुडी तुम्हाला घ्यायच्या आहेत. ज्या दुर्वाला 3 दल असतात अशाच तुम्हाला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत. दुर्वा छान तुम्हाला त्याची एक जुडी तयार करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला 21 पांढरे तीळ घ्यायचे आहेत. पांढरेच तीळ घ्यायचे आहेत, चुकूनही तुम्ही काळे तीळ घेऊ नका. पांढरे तुम्हाला 21 तीळ घ्यायचे आहेत. यानंतर गणपती बाप्पांना सर्वप्रथम हळद कुंकू लावायचं आहे. ज्या पानावर तुम्ही इच्छा लिहिलेली आहे तर त्या पानावर सुद्धा हळद कुंकू तुम्हाला लावायचं आहे. त्या पानावर तुम्हाला हे जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे. 21 दुर्वा अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जे तुम्ही 21 पांढरे तीळ घेतले आहे तर त्यातील एक तीळ हा हातामध्ये घ्यायचा आहे. ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हणायचा, आपली इच्छा व्यक्त करायची आणि हा जो तीळ आहे तर तो सुद्धा तुम्हाला त्या पानावरती अर्पण करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे 21 पांढरे तीळ अर्पण करायचे आहेत. यानंतर गणपती बाप्पांसमोर बसून तुम्हाला 108 वेळा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि 1 वेळा गणपती अथर्वशीर्षमचा पठण करायचं आहे. यानंतर तुम्हाला 1 वेळा बाप्पांच्या संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे. संकटनाशक स्तोत्र हे वाईट लोक किंवा वाईट शत्रूंचा नाश करण्यासाठी खूप प्रभावी सेवा मानली जाते. यामुळे सर्व संकट हे दूर होतात. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्ही जी इच्छा पानावरती लिहिली आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहेत. यानंतर संपूर्ण दिवसभर हे पान तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे. सायंकाळी 4 वाजल्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे तर ते पान तिथून उचलायचं आहे. त्या पानावर आपण ज्या 21 दुर्वा ठेवल्या होत्या, जास्वंदाचं फूल अर्पण केलं होतं आणि जे 21 पांढरे तीळ होते तर सर्व वस्तू तुम्हाला त्या पानामध्ये बांधून घ्यायच्या आहेत. एका धाग्याने व्यवस्थित पॅक करून घ्या किंवा तुम्ही तसंच घेतलं तरीही चालेल. आणि यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे. या दिवशी प्रत्येकजण गणपती मंदिरामध्ये जात असतो आणि जर तुम्ही नसेल जात मंदिरात तर तुम्हाला जायचं आहे मंदिरात. मंदिरामध्ये ज्या काही सकारात्मक लहरी किंवा जे काही गणेश तत्व असतं तर ते खूप जास्त असतं. जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा तिथली ती ऊर्जा जी आहे तर ती आपल्यामध्ये येत असते. कारण बघा, मंदिरामध्ये जो पण प्रत्येक व्यक्ती येतो ना त्याच्या तोंडामध्ये नामस्मरण असतं, देवांचं नाव असतं आणि चांगल्या मने येत असतो. म्हणून तिथे जेव्हा तुम्ही जातात तेव्हा तुम्हाला एक चांगली ऊर्जा जी आहे तर ती मिळत असते. आणि म्हणून तुम्हाला जाताना या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या तर त्या सगळ्या तुम्हाला हातात घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे. तिथे जाऊन तुम्हाला या सर्व वस्तू बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत आणि पुन्हा एकदा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय जो आहे तर तो उद्या अंगारकी चतुर्थीला करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका. तसेच जर घरातल्या स्त्रियांना मासिक धर्म असेल तर तिने सुद्धा हा उपाय जो आहे तर तो करायचा नाही. मासिक धर्म असलेल्या स्त्रियांनी फक्त या दिवशी व्रत करायचं आहे. कोणतीही बाप्पांची पूजा किंवा सेवा तुम्हाला करायची नाही. नामस्मरण जे आहे तर ते तुम्ही करू शकता. या व्यतिरिक्त घरातील इतर मुलं किंवा इतर एखादा व्यक्ती असेल तर हा उपाय जो आहे तर तो करू शकतो. अतिशय प्रभावी आणि सात्विक असा हा उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच बाप्पांच्या कृपेने तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. बाप्पा तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील. तुमच्या जीवनातील सर्व संकट अडचणी हे देखील दूर होतील. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.